उपयुक्त टिप्स. नंबर 1. परसबीची भाजी करताना त्यात थोडी टोमॅटोची प्युरी टाकल्याने भाजी चवीला अप्रतिम लागते. नंबर 2. पेपर डोसा कुरकुरीत बनवायचा असेल तर त्यात 2 ते 3 चमचे मक्याचे पीठ टाकावे. त्यामुळे पेपर डोसा कुरकुरीत तयार होईल. नंबर 3. मनुके जर जास्त दिवस स्टोअर करायचे असतील तर मनुके एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. नंबर 4. गव्हाची मळलेली कणिक जर शिल्लक राहिली असेल तर कणकीला थोडासा तेलाचा हात लावून फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे कणिक काळी पडत नाही. नंबर 5. गोडाचे पदार्थ करताना काजू बदाम टाकायचे असतील तर 10 ते 15 मिनिटे काजू बदाम भिजत ठेवावे आणि त्यानंतर आवडीप्रमाणे काप करून त्या पदार्थात टाकावे. त्यामुळे गोड पदार्थ खाताना काजू बदाम देखील छान लागतील. नंबर 6. तळणीचे कोणतेही पदार्थ तळण्याआधी तेल चांगले तापवून मगच त्यात पदार्थ तळावे. त्यामुळे पदार्थ व्यवस्थित तळला जाईल. नंबर 7. कांदा कापण्याआधी कांद्याची साल डोक्यावर ठेवल्याने कांदा डोळ्यांना झोंबत नाही. नंबर 8. वाटण्यासाठी खोबरं भाजताना ते कधीही तेलात तळू नये. नंबर 9. तळलेल्या पदार्थाला तेल खूप लागलेलं असतं. अशावेळी तेल निथळण्यासाठी तळलेले पदार्थ ताटामध्ये न्यूजपेपरमध्ये काढू नका, तर त्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. टिश्यू पेपरवर तळलेले पदार्थ काढल्याने पदार्थातील तेल टिश्यू पेपरवर लागले जाईल. नंबर 10. कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही तयार करताना टोमॅटो प्युरी तसेच कांदा प्युरी व्यवस्थित परतून घ्या आणि त्यानंतर त्यात मसाले टाका. मसाले चांगल्या प्रकारे परतल्यावर त्याला तेल सुटेल. तेल सुटल्यावरच त्यात भाज्या टाकाव्यात. नंबर 11. पालकाची भाजी तयार करताना पालक गरम पाण्यात शिजवून घेतल्यानंतर लगेचच बर्फाच्या पाण्यात टाकावी. त्यामुळे पालकाच्या भाजीचा कलर तसाच हिरवा राहतो. नंबर 12. आदल्या दिवशीची भाजी किंवा भात शिल्लक राहिला असेल तर दुसऱ्या दिवशी पराठे करताना त्यात टाका. त्यामुळे पराठे अजूनच पौष्टिक तयार होतील. नंबर 13. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो व्यवस्थित भाजून मग बारीक वाटून घ्या आणि थोडं मीठ टाकून थंड झाल्यानंतर मगच हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 14. सुका मेवा जास्त काळ टिकण्यासाठी मंद आचेवर भाजून हवाबंद डब्यात भरून ठेवा. नंबर 15. विळीला किंवा सुरी खूप चिकट झाली असेल तर विळी किंवा सुरी घासण्याआधी थोडंसं खोबरेल तेल लावावे आणि थोड्या वेळाने व्हिनेगर लावून घासावेत. यामुळे विळीचा चिकटपणा निघून जाईल. नंबर 16. शिळा भात जर उरला असेल तर तो दुसऱ्या दिवशी परतताना त्यात थोडा हिंग घालावा, म्हणजे तो बाधत नाही. नंबर 17. कोशिंबीर बनवल्यावर मीठ लगेच घालू नका. खायला घेतल्यावरच मीठ घालावे, म्हणजे दह्याला पाणी सुटणार नाही. नंबर 18. स्वयंपाकघरातील जळालेली भांडी साफ करण्यासाठी चुलीतील राख आणि भांडी घासण्याची लिक्विड एकत्र करून भांडी घासावीत. नंबर 19. कोणत्याही प्रकारचे सूप बनवताना त्यात पुदिना घाला. त्यामुळे सूप चविष्ट तयार होईल. नंबर 20. चपाती मऊ करण्यासाठी चपातीचे पीठ मळताना त्यात 1 चमचा घरगुती साजूक तूप घालावे. त्यामुळे चपात्या मऊ राहतात आणि पौष्टिक देखील तयार होतात. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.